नमस्कार मंडळी. धुवा हात पाय चला भोजनाला, बसा नेट तेथे तुम्ही मांडी घाला. नका खाऊ काय अधाशा सारखे, नका काय टाकू करा स्वच्छ पाणी. मंडळी, समर्थ रामदासांचा श्लोक किती अर्थपूर्ण आहे. अन्नाविषयी त्यांनी भरपूर या श्लोकामध्ये सांगितले आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाचे संवर्धन करणंही तितकंच महत्वाचं आहे. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. नमस्कार मंडळी, मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत आहार तज्ज्ञ नंदिनी जगताप. त्या आपल्याला सांगणार आहेत की अन्नाचं संवर्धन कसं करायचं आहे किंवा त्याचं जतन कसं करायचं आहे. नमस्कार मॅडम. पहिल्यांदा आमच्या मंडळींना तुमची ओळख सांगा की न्यूट्रिशन मध्ये तुम्ही काय केलं आहे किंवा काय. शुअर शुअर नक्की. सो नमस्कार, मी नंदिनी जगताप. मी डायटिशियन आहे. मी क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, डायबिटिक एज्युकेटर अँड रियल न्यूट्रिशनिस्ट आहे. सध्या मी ॲज अ सिनियर मॅनेजर एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये वर्किंग आहे अँड ॲज अ न्यूट्रिशन कन्सल्टंट पण मी वर्किंग आहे. 7 जूनला जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. WHO ने सांगितलं की तुम्ही जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करा. तर त्याचं महत्त्व काय आहे? राईट. सो 7 जून हे एव्हरी इयर वर्ल्ड फूड सेफ्टी डे करून सेलिब्रेट केला जातो, सो दॅट लोकांना अवेअर करण्यासाठी. बिकॉज लोकांना माहिती नसतं फूड सेफ्टी हे काय आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं. सो त्याचं अवेअर करण्यासाठी, लोकांना त्याचं इम्पॉर्टन्स जाणून घेण्यासाठी हे सगळं सेलिब्रेशन असतं. सो दॅट ॲज अ न्यूट्रिशन कन्सल्टंट किंवा ॲज अ फूड टेक्नॉलॉजिस्ट आम्ही लोकांपर्यंत ती माहिती पोहोचवू आणि लोकांना तितकं अवेअर करू जे ते त्यांची हेल्थ आहे ते मेंटेन करू शकतात, कुठल्याही गोष्टींपासून वाचू शकतात. जसं की फूड लेबलिंग आहे, ते कसं वाचायचे फूड प्रोडक्ट्सचं. कारण का बऱ्याचदा आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो तेव्हा आपण MRP चेक करतो, बट कोणच त्याची एक्सपायरी डेट चेक करत नाही. सो ते जास्त महत्त्वाचं आहे. सो हेच रिझन आहे जे आपण सेलिब्रेट करतो एव्हरी इयर 7 जूनला वर्ल्ड फूड. किचनचं म्हणा, म्हणजे स्वयंपाक करत म्हणा, भाजी दुकानदारापासून महिला ज्या घेतात, परत त्याचं कटिंग होतं, परत त्या शिजवल्या जातात आणि परत ते फ्रीजमध्ये स्टोअर केल्या जातात. तर तुम्ही काय सांगू शकाल या आजच्या दिनानिमित्त? तुम्ही काय सांगणार? करेक्ट. सो राईटली तुम्ही जसं बोलले की एव्हरी स्टेप्स असतात, म्हणजे शेती होण्यापासून ते तुमच्या ताटापर्यंत जेवण येईस तोपर्यंत बऱ्याच प्रोसेस होतात, ज्याच्यामधून जसं जेव्हा फूड ग्रो जेव्हा फूड जेव्हा बनतं, जेव्हा व्हेजिटेबल्स वगैरे जे होतात, सो त्याच्यावर बरेचसे पेस्टिसाइड्स वगैरे पण वापरले जातात. तसंच जर आपण बघितलं तर खूप सारे व्हेजिटेबल्स असे आहेत, फ्रुट्स असे आहेत जे ऑर्गॅनिकली पण ग्रो होतात. ठीक आहे. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे का तुम्ही कुठल्या टाईपचं. सो तीच फर्स्ट स्टेप आहे का तुम्ही कुठल्या प्रकारचं जेवण जे आहे व्हेजिटेबल्स अँड ऑल ते विकत घेता. सो त्याच्यानंतर तुम्ही विकत घेतल्यानंतर ते तुम्ही चॉपिंग कटिंग वगैरे कसं होतं, तुम्ही किती हायजेनिकली ते बनवता, ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. सो आणि त्याच्यानंतर तुमच्या ताटापर्यंत येईस तोपर्यंत तुम्ही फ्रेश कुक केलेलं तुम्ही जेवताय का, की तुम्ही खूप साऱ्या वेळा रिहीट करताय, या बरेच टाइमाला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवताय, परत ते काढून मग तुम्ही खाताय. सो हे एव्हरी स्टेप जे आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो तेच जे आहे मी तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल सांगेन की काय कसं करायला पाहिजे. सो व्हेरी इम्पॉर्टंट इज की 2 टाईपचं आपण बोलू शकतो की व्हेजिटेबल्स आहेत किंवा फ्रुट्स आहेत, ठीक आहे, जे फ्रेशली कुक्ड असतात, जे आपण फ्रेशली इन्क्लूड करतो. तेच दुसऱ्या साईडला आपण जर बघितलं तर ग्रेन्स आहेत, पल्सेस आहेत, जे आपण स्टोअर करून ठेवतो, ठीक आहे, किंवा पिठं म्हणा, ज्याचा आपण रियूज करतो, जे मोस्टली आता जे बायका सगळ्या फ्रीज मध्ये ते डंपच झाल्या. फ्रीज सगळ्या गोष्टी स्टोअर केल्या जातात. राईट. तर त्या संदर्भात पण तुम्ही सांगा की बाबा ते कितपत योग्य आहे आणि किती वेळापर्यंत तुम्ही स्टोअर करू. करेक्ट. सो आता असं झालंय की बरेच लोक ग्रेन्स आहेत किंवा पल्सेस वगैरे आहेत, पीठ आहेत, ते पण स्टोअर करून ठेवतात फ्रीजमध्ये. बट ह्याची गरज नाहीये, कारण का पारंपरिक जसं आपण माहिती आहे आपल्याला की एन्शियंट टाइमपासून जे ग्रेन्स आहेत किंवा पल्सेस वगैरे हे ऑलरेडी सन ड्राय करून तुम्ही ठेवू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्ही थोडेसे कधी मिरी आहे किंवा मग जे कडीलिंबाचे पानं आहेत वगैरे, सो ते जर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड केलं आणि मग तुम्ही स्टोअर केलं तर जास्त चांगलं आहे तुमच्या हेल्थसाठी. बिकॉज आता काय होतं की बरेच लोक काही
इंजेक्शन्स आहेत किंवा बरेचसे पावडर्स असतात ते ग्रेन्सला अप्लाय करतात आणि ते स्टोअर करतात, ज्याच्याने असं होतं की जेवढं तुम्ही स्टोअर करतात तेवढं त्या जे तुम्ही केमिकल्स वगैरे वापरलेत त्याच्याने त्याची न्यूट्रिएंट व्हॅल्यू पण कमी होते. सो ते खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही सन ड्राय करा. सो बेसिक स्टेप्स आहेत, सन ड्राय करायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं लिव्ज आहेत फ्रेश, ते तुम्ही स्टोअर करायचं आहे. सो ते जितकं तुम्ही ही प्रोसेस यूज कराल ते तेवढंच तुमच्या हेल्थसाठी चांगलं आहे. दुसऱ्या साईडला जसं मी सांगितलं की फ्रुट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत. सो त्याच्यामध्ये जर तुम्ही मार्केटवर बघाल किंवा तुम्ही न्यूजमध्ये वगैरे पण ऐकलं असेल की जे व्हेजिटेबल्स असतात किंवा फ्रुट्स आहेत, जसं की एक्झाम्पल ॲपल आहे, पेअर आहे. सो त्याच्यावर एक वॅक्सचं कोटिंग असतं. का तर त्याचं शेल्फ लाईफ व्यवस्थित राहायला पाहिजे त्याच्यासाठी, बट तेच आपल्या हेल्थसाठी चांगलं नाहीये. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण बेसिक जे होम जे बेसिक हे असतात ते आपण वापरू शकतो, टेक्निक्स वापरू शकतो बेसिकली. की फ्रुट्स आणल्यानंतर थोडंसं स्वच्छ पाण्याने, कोमट पाण्याने तुम्ही थोडंसं वॉश करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्ही ते कट करून तुम्ही ते इन्क्लूड करू शकतात. तेच दुसरं गोष्ट आहे की व्हेजिटेबल्स आहेत जे पानं वगैरे असतात, ठीक आहे, कधी कीड असते कुठल्या व्हेजिटेबल्सला. सो प्रत्येकाची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग असते हेच असं नाहीये. ठीक आहे. सो त्याच्यासाठी हे जे जम्प्स वगैरे असतात ते हे करण्यासाठी, आपल्याला लांब ठेवण्यासाठी, कुठलीही मेडिकल कंडिशन नाही होण्यासाठी, फक्त जे व्हेजिटेबल्स तुम्ही कुक करतात किंवा वॉश करतात ते खूप इम्पॉर्टंट आहे की व्यवस्थित करणे. तुम्ही हात वगैरे व्यवस्थित धुवून घ्या. फ्रेश वॉटर वापरताय का तुम्ही? तर हे सगळं पण गोष्टी खूप तू आता जसं इम्पॉर्टंट म्हणाल, असतात. तुम्ही जसं म्हणाल की शेल्फ लाईफ म्हणून, तर प्रत्येक अन्नाचं शेल्फ लाईफ असतं, तर ते तू उदाहरणासहित आमच्या मंडळींना सांग की बाबा काय आहे एक्झॅक्ट शेल्फ लाईफ राईट. म्हणजे काय. करेक्ट. सो शेल्फ लाईफ हे एव्हरी फूड प्रोडक्टचं वेगळं वेगळं असतं. ठीक आहे. सो जे फ्रेश लाईक व्हेजिटेबल्स आहेत, फ्रुट्स आहेत, सो त्याचं शेल्फ लाईफ कमी असतं. किंवा मग तुम्ही जर बघाल तर नॉन व्हेजिटेरियन फूड्स आहेत किंवा मग ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, त्याचं वेगळं असतं. सो एक्झाम्पल मी असं तुम्हाला एक सांगते की मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, ठीक आहे, ते तुम्ही कितीपर्यंत स्टोअर करायला जर पाहिजे तर 2 ते 3 दिवसांपेक्षा जास्त नाही. ठीक आहे. जर अनकुक्ड मीट आहे, ठीक आहे, किंवा फिश आहे, सो ते तुम्ही 4 ते 5 दिवस तुम्ही स्टोअर करू शकतात. तेच जर तुम्ही कुक केलेलं असेल तर नॉट मोर दॅन 24 hours. ठीक आहे. रिहीट करू नका प्रत्येक गोष्ट. फ्रीजमधून काढली, बाहेर ठेवली, परत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर त्याच्याने टेम्परेचर पण बदल होतो, त्याच्याने पण त्याची शेल्फ लाईफ कमी होते. सो तुम्ही कुठलं प्रोसेस करतात त्याच्यावर डिपेंड असतं की त्याची शेल्फ लाईफ काय आहे. असं. जसं आता टिफिनचं म्हणा, कामावर जाणाऱ्या म्हणा टिफिन, किंवा शाळेतल्या मुलांना आपण टिफिन देतो, तर बरोबर. त्याची सुरक्षितता काय असावी, म्हणजे काय, कशी गृहिणी त्याच्यामध्ये अन्न सुरक्षित जाईल याची तुम्ही काय टिप्स द्याल. बरोबर. तर सगळ्यात पहिला मी असं सांगू इच्छिते की जे मेटलचे जे आहेत टिफिन टिफिन बॉक्सेस बॉक्स. वगैरे, जसे की स्टील आहे किंवा मग तुम्ही ग्लासेस आहेत त्याच्या आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ते तुम्ही यूज केलं तर ते जास्त चांगलं आहे इन्स्टेड ऑफ युजिंग प्लॅस्टिक. बिकॉज प्लॅस्टिकचे बरेच लोक आहेत प्लॅस्टिकचे टिफिन बॉक्स यूज करतात आणि तेच परत ओव्हनमध्ये गरम करून ते वापरतात. सो त्याच्यामध्ये जे केमिकल्स असतात ते तुमच्या बॉडीला अफेक्ट करू शकतात. सो फर्स्ट हेच आहे की रिप्लेस द प्लॅस्टिक विथ जे स्टीलचे किंवा मेटलचे जे फूड बॉक्सेस आहेत त्याच्याबरोबर. नेक्स्ट आहे ट्राय करा का जे पण फूड फ्रेश असतं, जे गरम जेवण असतं तेच तुम्ही इन्क्लूड करा. जास्त रिहीट केलेलं किंवा जास्त वेळ फ्रीजमध्ये ठेवलेलं परत रात्रीचं जेवण सकाळी उठून बऱ्याच लोकांना सवय असते खायची, सो ते यूज करू नका. नेक्स्ट आहे हायजीन मेंटेनन्स. तुम्ही किती स्वच्छ ठेवतायत, व्यवस्थित पुसून घेताय की नाही, सो ते एक गोष्ट आहे. सो हे 3 गोष्टी आहेत जे बेसिक टिप्स आहेत जे प्रत्येकाने फॉलो करायला पाहिजे हेल्थ जपण्यासाठी स्वतःची. जाता जाता तुम्ही काय सांगणार, की कसं हे अन्न सुरक्षित असावं, हायजेनिक पण असावे आणि सुरक्षित पण असावे. राईट. सो वर्ल्ड फूड डेच्या निमित्ताने मी हाच मेसेज देऊ इच्छितो की जेवढं हेल्दी आणि न्यूट्रिएंट डेन्स फूड असायला पाहिजे तेवढंच ते सेफ आहे का हे पण महत्वाचं आहे. सो इच अँड एव्हरी स्टेप टुवर्ड्स हेल्दी लाईफ इज टू चूज अ सेफ फूड. सो एव्हरीवन प्लीज टेक केअर अँड लिव्ह हेल्दी अँड हॅपी लाईफ अँड हॅपी वर्ल्ड सेफ्टी डे टू यू. थँक्यू मॅम, तुम्ही खूप छान माहिती दिली, की उत्तम टिप्स दिल्या. धन्यवाद मॅडम.